मित्रांनो, तुम्ही जो आता फ्रेम पाहिला तो कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला टोटल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो स्टॅटस आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। सिंपली आता तुम्हाला काय करायचं, हा स्टॅटस क्रिएट करण्यासाठी CapCut ओपन करायचं। ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। जो आपण बीट मा व्हिडिओ दिलाय तो इथे सिलेक्ट करून इथे ऍड करून द्यायचा आहे। ह्या बीट मा व्हिडिओ मध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर इथे तुम्ही बघू शकाल की बीट आपण कसे दिलेले आहेत। तर थोडं तुम्ही इथे पुढे आल्यानंतर 1 2 3 अशा बीट आहेत। या व्हिडिओ मध्ये आपण 5 बीट दिलेले आहेत। तर सिंपली 1 2 बीट आहे ते अशा प्रकारे 5 आहे बीट त्या कट करून घ्यायच्या। तर आपल्याला काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकाल की ते एक बीट आहे आपली, त्याच्या थोडं पुढे आले की इथून 2 होईल, जिथून पण आपली दुसरी बीट बदलत आहे ते तेच ते त्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून तुम्हाला पहिलाच ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। आता तुम्ही इथे बघू शकाल की ते पहिली आणि दुसरी बीट झाली। तर आता आपल्याला बघायची दुसरी आणि तिसरी कुठे बदलत आहे बीट, तर इथे आपली दुसरी आणि तिसरी बीट बदलते बीट। तर आपल्याला काय करायचं आहे त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे इथून व्हिडिओ आहे तो स्प्लिट करत नाही केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे वेगवेगळे भाग झाले त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना अशा प्रकारे खाली एक ऑप्शन मिळून जाईल। थोडं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की एक रिप्लेसचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे। इथून तुम्हाला जे आपण तुम्ही फोटोचा जो स्टॅटस आहे तो क्रिएट करणार आहात तो इथे फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर 2 बॉटने आहे तो इथून तुम्ही अशा प्रकारे सेट करून द्यायचा आहे। इथून हा जो फोटो आहे तो ऍड होऊन जाईल। अशा प्रकारे इथून जे आपले 5 बीट आहेत त्याला 5ला फोटो तुमचे जे आहेत ते वेगवेगळे ऍड करून घ्यायचे, जसं प्रीव्ह्यूमध्ये पाहिलं तशा प्रकारे। म्हणजे जे फोटो आहेत ते वेगवेगळे ऍड करून घेतल्यानंतर आता काय करायचे, पहिल्यांचे ते तुम्हाला आल्यानंतर इथे तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बीट मा व्हिडिओ आहे तो तिथे सिलेक्ट करायचे सिंपली अशा प्रकारे। इथून बीट मा व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर आपलं सॉन्ग आहे ते ऍड होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही सॉन्ग आहे ते ऍड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी इथे सर्व जे फोटो आहेत आपले इथे ऍड करून घेतलेले आहेत, तुम्ही पण अशा फोटो आहेत ते ऍड करून घ्यायचे। आता काय करायचं, जसं मी एक इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे इफेक्ट आहेत ते परफेक्ट लागून जातील आणि जे पण इफेक्ट कोणत्या फोटोला कुठे लावायचे ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल। तर आता आपल्याला काय करायचं, सिंपली हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, ते आपलं थोडं लोड घेत आहे। त्याचे तुम्ही बघू शकाल की इथून तुम्हाला अशा खूप सारे ऑप्शन मिळून जातील। त्यामध्ये तुम्हाला लाईट इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फ्लॅश नावाचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा। सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, ह्याची जी खालची लेंथ आहे ते आपल्याला काय करायची 0.2 ठेवायची। ठेवल्यानंतर आपल्या इथे अप्लाय टू ऑल त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। हे अशा प्रकारे इफेक्ट दिल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की जे आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून जातील। आता इथून इफेक्ट लागल्यानंतर आपल्या पहिल्यांदा उठायचे आणि इथून बॅक करायचे। आता आपल्या इथे ओव्हरलीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। ऍड ओव्हरलीवरती क्लिक करू, हे जे PNG आहे ते तुम्हाला ऍड करून घ्यायचे। ऍड केल्यानंतर काय करायचे, इथून बॅक करायचे। आता आपल्याला काय करायचं, दुसरा आपला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे आणि इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तो म्हणजे रॉक व्हर्टिकली। इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे इथे आपल्याला मिळून गेला। सिंपली इथून आपण सिलेक्ट केलाय आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये वरती क्लिक करून इनमध्येच आपल्याला थांबायचे आणि इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपला रॉक हॉरिझॉन्टली इफेक्ट आहे तो इथे मिळून गेला आहे। सिंपली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। आता आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि इथून आपल्या इथे इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकली। तर इथून सिंपली मिळून गेला हा जो इफेक्ट आहे तो इथून आपण सिलेक्ट सुद्धा केलाय आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। आता आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे। आता आपल्याला काय करायचं, इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे आणि हे जी खालची लेंथ आहे बाय डिफॉल्ट असेल तीच ठेवा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। इथून अशा प्रकारे फोटोला ते इफेक्ट देऊन घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा उठायचे, आल्यानंतर इथून बॅक करायचे। आता आपल्याला काय करायचे, ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। आता आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिंपली इथून अशा प्रकारे समजा शेवटला यायचं, इथे तुम्हाला एक स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल। इथे तुम्ही बघू शकाल की स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा जो मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे ते तुम्ही बघू शकाल की आपल्याला 3 नंबरला मिळून गेला आहे। सिंपली हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे अशा प्रकारे थोडी आपल्याला पहिला जो फोटो आपल्या तिथपर्यंत आणून ठेवायची। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचे, फिल्टर आहे ते आपल्याला 0 करून द्यायचे आणि व्हर्टिकल सुद्धा आपल्याला आहे ना, म्हणजे जेवढा आपला फोटो खाली तेवढ्या अशा प्रकारे करून द्यायचे, म्हणजे 0 केलं तरी चालेल। तर आता आपल्याला सिंपली काय करायचं, इथून आता इथे तुम्ही बघू शकाल की इथे थोडं तुम्हाला समजून घ्यायचं आहे। 0 केल्यानंतर वरती कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडं पुढे यायचं अशा प्रकारे, म्हणजे हा जो फोटो आहे
जे तुम्हाला स्प्लिट केला त्याच्या थोडं मागे यायचं अशा प्रकारे, जिथं जसं इथे मी आलो तशा प्रकारे. आणि इथून तुम्हाला कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वर्टिकल आहे ते आपल्या अशा प्रकारे थोडं म्हणजे न्यायचं आपल्या इथे. तुम्ही बघू शकाल की जेवढा तुम्हाला फोटो असा वरती पाहिजे तेवढपर्यंत नेऊ शकता तुम्ही. तर इथे आपण तुम्ही बघू शकाल की 37 पर्यंत नेल्यानंतर आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला आहे तो अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि यातून तुम्हाला एक डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, तो ऑब्जेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथून बॅक करायचे आणि आता आपल्याला जायचं ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये आणि पहिले जो आपण फोटो स्प्लिट केला ते द्यायचं आहे. आल्यानंतर हे जे आपले PNG त्यावरती क्लिक करू, हे पण इथे स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आपल्या इथे पहिल्यांदा उठायचे. आता इथून आपल्या बॅक करायचे आणि इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन दुसरी जी लेअर आहे आपले त्यावरती क्लिक करायचे. इथून मग ॲडजस्टमध्ये जायचं आणि वर्टिकल आपले ना जेवढं म्हणजे आपलं PNG आहे ते तुम्ही बघू शकाल की तर इथे येत आहे अशा प्रकारे येत आहे. तर जेवढं म्हणजे आपल्याला काय करायचं, इथून सिम्पली की पशी आल्यानंतर ही जी लाईन आहे वर्टिकलची, जेवढं आपलं हे जे PNG आहे ते येत नाही इमोजी PNG वरती तोपर्यंत इथे आणायचे, अशा प्रकारे वाढवत जायचे. तर इथे आपले पहिले कीला इथे थोडी दिसायला लागली तर आपण थोडी घालूया अशा प्रकारे. आणि आपल्याला काय करायचं, दुसरी की तिथे इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं, ही जी आहे ती आपल्याला जेवढी पाहिजे अशा प्रकारे इथपर्यंत पाहिजे तर आपण इथे ठेवूया. इथे आपलं टाईम आहे ते दिसत नाही तर सिम्पली आपण आहे ना जेवढी ही की पाहिजे आपल्याला जे इमोजी पाहिजे तर इमोजी आपल्याला जेवढं पाहिजे इथे ठेवायचे अशा प्रकारे. आणि ठेवल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल की जे आपले PNG आणि फोटो आहे ते अशा प्रकारे हळूहळू वर येईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा पहिल्यांदा उठायचं. आता आपल्या इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता यायचं इथे लवचं ऑप्शन आहे त्यावरती. इथे लवचं ऑप्शनवरती आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना हार्ट केसेस हा जो 3 नंबरचा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची सुद्धा लेंथ आहे ते आपल्याला काय करायची, जेवढा आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत न्यायचे. त्याच्यानंतर आपला दुसरा फोटो आपण जिथे स्प्लिट केला तिथेच थांबायचं आहे. पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करू. इथून तुम्हाला लवच्याच ऑप्शनमध्ये थांबून इथून तुम्ही बघू शकाल की पिंक हार्टचा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं वरती. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती आपल्याला संपूर्ण न्यायची आणि इथून हा जो स्टेटस आहे तो म्हणजे क्रिएट होऊन जाईल. आणि मी ते खूप जास्त इफेक्ट नाही यूज केले म्हणजे कारण की ना नाही तर खूपच म्हणजे वेगळा व्हिडिओ झाला असता, त्याच्यामुळे मला काही म्हणजे जास्त इफेक्ट नाही ॲड केले इथे. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही इथे अजून सुद्धा इफेक्ट ॲड करू शकता, व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमधून जे पण आवडेल ते तुम्ही इफेक्ट इथून ॲड करू शकता. तर सिम्पली आपण हा जो टायटस आहे तो क्रिएट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो टायटस आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.